मागील काही महिन्यांपासून चर्चेत राहिलेल्या प्रभाग 6 मध्ये धक्कादायक निकाल लागलेत। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या हाताने बाजी मारली आहे। राष्ट्रवादीचे शहर कार्य अध्यक्ष जमील बागवान यांच्या पत्नी जरीना जमील बागवान यांचा धक्कादायक पराभव करत काँग्रेसचे उमेदवार बिल्किस बुजुर्ग शेख यांनी मोठा विजय मिळवलाय। तर सर्वसामान्य कुटुंबातील महिला उमेदवार ज्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती त्या मुबशिरीन बागवान यांनी माजी नगरसेविका नरगिस सय्यद यांचा धक्कादायकरित्या पराभव केलाय। याच प्रभागामध्ये माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आझम काजी यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालाय। पण मैनुद्दीन बागवान यांच्या बहिणी जरीना जमील बागवान यांना या ठिकाणी विजय मिळवता आला नाही, त्यामुळे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। विजयी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केलाय। चांगला उमेदवार, सुशिक्षित उमेदवार आपल्या प्रभागातून निवडून येऊ नये आणि नवीन लोकांना संधी मिळू नये, सुशिक्षित लोकांना संधी मिळू नये या कारणासाठी जो मला ह्या प्रभागातून उमेदवारीसाठी रोखण्याचा जो प्रयत्न झाला होता, छळ कपट करण्यात झालेला होता, याचं उत्तर हा जनतेने त्यांच्या मताच्या स्वरूपात दिलेला आहे। छळ कपट कितीही केला तर नेहमी विजय हा सत्याचाच असतो। हा विजय माझा नसून हा सत्याचा आणि जनतेचा विजय आहे। 6 मधून ब गटातून जनतेच्या प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहे। हा माझा विजय नसून हा माझ्या जनतेचा विजय आहे। अन्यायाविरुद्ध माझी जनता ही पेटून उठली होती आणि त्यांनी त्यांचा रोष जो आहे तो मतांच्या स्वरूपात दाखवून दिलेला आहे। आज हा विजय माझा नसून हा विजय हा सर्वांचा आहे, माझ्या या मुलींचा आहे, आमच्या सगळ्यांचा आहे। आणि नक्कीच मी हे जे विजय आहे यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवलाय ते नक्कीच मी सार्थ करायचा प्रयत्न करेन आणि माझ्याकडून जितका हो सकेल मी वाड्याच्या विकासासाठी काम करेन, माझ्या या मुलींसाठी काम करेन, माझ्या लोकांसाठी काम करेन। अस्सलाम वालेकुम। मैं मुबशिरीन इज़हार बागवान वार्ड क्रमांक 6 में निवड़ को लाए बदल सबका शुक्र अदा करती हूँ और मुझे सेवा करने की संधि दे इसका भी शुक्र अदा करती हूँ।